नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे युनिक स्टडी पॉइंट या आपल्या युट्यूब चॅनलवर। आज आपण जी पोएम अभ्यासणार आहे त्याचं नाव आहे क्लाउड्स, स्टँडर्ड 4, सब्जेक्ट इंग्लिश, पेज नंबर 58। लिसन, रिपीट, रीड अलाउड अँड सिंग। आपल्याला ऍक्टिव्हिटी दिली आहे, कविता ऐका, म्हणा, मोठ्याने वाचा आणि चालीवर म्हणा। सर्वप्रथम आपण ही कविता म्हणून घेऊ आणि त्यानंतर मी तुम्हाला त्याचा अर्थ सुद्धा सांगते। बघा, व्हाईट शीप ऑन अ ब्लू हिल, व्हाईट शीप ऑन अ ब्लू हिल, when the wind stop you all stand still, when the wind stop you all stand still, when the winds blow you walk away slow, when the winds blow you walk away slow, white sheep, where do you go, white sheep. बघा, आपल्याला छान अशी ही कविता दिली आहे। बघा, कधी कधी काय होतं की आपल्याला आकाशामध्ये जे ढग दिसतात त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आकार दिसतात। कधी एखाद्या पक्षासारखा दिसतो, एखादा ढग आपल्याला एखाद्या प्राण्यासारखा दिसतो, असे वेगवेगळे आकार आपल्याला दिसत असतात। मग हा जो इथं मुलगा झोपलेला आहे, इथं झोपून जो आकाशाकडे बघतोय, त्याला ते जे ढग आहेत ते एखाद्या शीप प्रमाणे वाटतायत, एखाद्या मेंढीप्रमाणे वाटतायत आणि तो त्यांच्याशी संवाद साधतोय। व्हाईट शीप ऑन अ ब्लू व्हील, म्हणजे जणू काही हे आकाशामधले जे ढग आहेत हे कसे दिसतायत तर पांढऱ्या मेंढीसारखे दिसताय आणि जणू काही निळ्याशार टेकडीवर पांढरी मेंढरं ज्याप्रमाणे दिसतात तशा प्रकारे आकाशात हे ढग दिसतायत। आणि तो मुलगा कल्पना करतोय जणू काही आणि त्यांच्याशी बोलतोय की तुम्ही कशाप्रमाणे दिसताय तर आकाशामधले जे ढग आहेत ते जणू त्या पांढऱ्या मेंढराप्रमाणे दिसतायत। आणि व्हेन द विंड स्टॉप, आणि ही जी ढग आहेत जेव्हा वारा थांबतो, विंड म्हणजे वारा, जेव्हा वारा थांबतो आणि तेव्हा यू ऑल स्टँड स्टील, आणि तुम्ही सर्वजण जणू काही स्तब्ध असे उभे राहता। व्हेन द विंड्स ब्लो, आणि जेव्हा वारा वाहायला लागतो, ब्लो म्हणजे वाहने, जेव्हा वारा वाहायला लागतो, यू वॉक अवे स्लो, आणि जेव्हा वारा वाहायला लागतो तेव्हा तुम्ही स्लोली हळूहळू चालायला लागता। व्हाईट शीप वेअर डू यू गो, आणि जेव्हा तुम्ही चालायला लागता तेव्हा हे पांढरे मेंढरांनो तुम्ही कुठं जाता, वेअर डू यू गो, तुम्ही कुठं जाता, असा प्रश्न तो मुलगा तिथं विचारतो आहे। छान अशी कविता आहे ना, बघा। ओके, सर्वांनी ही कविता पाठ करायची आहे।